कपिल नगर थाना क्षेत्र में रविंद्र सिंह भामरा का उपलवाड़ी परिसर में ई रिक्शा का गोदान है। 23 दिसंबर 2023 को रविंद्र ने 76 बैटरी चोरी की शिकायत थाने में दर्ज कराई थी। पुलिस आरोपी की तलाश में थी। पुलिस को सूत्रों के माध्यम से पता चला कि महाड़ा क्वार्टर निवासी समीर अली जावेद अली के घर पर चोरी की हुई बैटरी रखी है। मौके पर पहुंचकर पुलिस ने आरोपियों के घर की तलाशी ली तो उन्हें उक्त कंपनी की बैटरी मिली। कुछ बैटरी आरोपियों ने बेच दी थी। पूछताछ करने पर आरोपी ने चोरी में गोविंद काशीराम साकरे का भी समावेश बताया। आरोपियों ने मिलकर चोरी करने की बात कबूली। पुलिस ने बैटरी जब्त कर आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। आगे की जांच पुलिस कर रही है। वरिष्ठ पुलिस अशोक आकोली, पुलिस निरीक्षक राजेंद्र यादव ने कार्यवाही को अंजाम दिया। कपिल नगर पोलीस स्टेशनला दिनांक 23 डिसेंबर 2023 रोजी फिर्यादी रविंद्र सिंह गमदूर सिंह भामरा वय 48 वर्ष राहणार प्लॉट नंबर 1 सिद्धार्थनगर कामठी यांचं उपलवाडी या ठिकाणी उपलवाडी इंडस्ट्रियल एरिया आहे। त्या ठिकाणी त्यांचं गोडाऊन आहे आणि त्या गोडाऊन मध्ये ई रिक्षाचं गोडाऊन आहे। त्या ई रिक्षाच्या गोडाऊन मधून जवळपास 76 बॅटरी चोरीला गेली होती। त्या संदर्भात त्यांनी 23 डिसेंबरला पोलीस स्टेशनला तक्रार दिली। त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचा तपास सुरू होता। आमच्या गोपनीय बातमीदारांना आम्हाला एक बातमी दिली की कपिल नगर पोलीस स्टेशन हद्दीतील म्हाडा येथील समीर अली जावेद अली राहणार म्हाडा क्वार्टर याच्या घरी ज्या बॅटरी चोरीला गेल्या त्याच प्रकार ईस्टमॅन कंपनीच्या बॅटरी ज्या आहेत त्या चोरीला गेलेल्या बॅटरी आहेत त्या बॅटऱ्या त्याच्या घरी असल्याची माहितीवरून आम्ही त्याची घर झडती घेतली असता आम्हाला त्या ठिकाणी बॅटरी मिळून आल्या। त्यानंतर त्या इसमाला ताब्यात घेऊन आम्ही त्या गुन्ह्यामध्ये इतर कोण साथीदार आहेत याची त्याच्याकडून माहिती घेतली। त्या अनुषंगाने त्या गुन्ह्यामध्ये सहभागी त्याचा साथीदार जो होता गोविंद काशीराम साकरे राहणार स्वामीनगर प्लॉट नंबर 27 नारी रोड कपिल नगर व आकाश विजय पाली वय 23 वर्ष राहणार महाडा क्वार्टर पोलीस ठाणे कपिल नगर यांनी मिळून ती चोरी केली असल्याची त्यांनी माहिती दिली। आम्ही यातील 2 आरोपी समीर अली जावेद अली आणि गोविंद काशीराम साकरे याला सदर गुन्ह्यामध्ये काल अटक केली। त्यांच्याकडूनही काही मुद्देमाल रिकव्हर करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर या गुन्ह्यामध्ये राहिलेला जो तिसरा आरोपी आहे त्यालाही आता ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्याच्याकडूनही मुद्देमाल रिकव्हरी जो बॅटरी आहेत त्या रिकव्हरीची प्रोसिजर सुरू आहे। त्याचबरोबर काही बॅटरी त्यांनी कळमनाचा जो रणजित साहू म्हणून आहे त्याला काही विक्री केल्या होत्या तर त्याच्याकडूनही त्या बॅटरी जप्त करण्याची प्रोसिजर सुरू आहे। त्याचबरोबर कपिल नगर पोलीस स्टेशन, जरीपटका पोलीस स्टेशन, यशोधरा नगर असतील किंवा पाचपावली पोलीस स्टेशन या ठिकाणी काही ज्या ई बॅटऱ्या चोरी गेलेल्या आहेत त्या संदर्भातही आरोपीकडे सखोल चौकशी सध्या सुरू आहे। त्यातीलही काही जर गुन्हे उघडकीस येतील तर त्यावेळेस आपल्याला त्या संदर्भात माहिती देण्यात येईल। यातील जे आरोपी आहेत हे पाठीमागे रेकॉर्डचे गुन्हे करणारा आरोपी आहे ज्यातला समीर अली जावेद अली याच्यावरती पाठीमागचे चोरीचे गुन्हे आहेत। त्याचबरोबर जो साकरे आहे त्याच्यावरही पाठीमागचे गुन्हे आहेत। जे मोडस होतं त्यांचं तर त्यांनी अगोदर ते महिन्याभरापूर्वी त्या एरियामध्ये ते जो साकरे आहे तो काम करत होता आणि त्याला माहित होतं जे गोडाऊन आहे त्या पाठीमागून त्या गोडाऊनला जाण्याची जी भिंत आहे तिथून आपण आत प्रवेश करू शकतो। त्यामुळे त्यांनी तशा पद्धतीची मोडस वापरून चोरी केलेली आहे। रेकॉर्डचा आरोपी ते सतत रेकॉर्डचे आरोपी आहेत त्यामुळे ते जो आहे असा हेतू त्याचा अजून तपास आम्ही पुढे करतो आहोत। लेटेस्ट अपडेट्स के लिए पावर ऑफ वन न्यूज को फॉलो कीजिए।